तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपण आलो आहोत मालवणमधील कसाली येथे स्फटिक शिवलिंग बघायला. तर आपली सगळी गँग इथे मागे चाललेली आहे आणि इथे कसाल रोडला, मेन रोडपासून आतमध्ये आपल्याला एक 2 मिनटाच्या अंतरावरती ते मंदिर आहे. त्या मंदिराची खासियत आहे, हे महाराष्ट्रामधलं मालवण येथील सावरवाड येथे कसाल मालवण रस्त्याजवळ 110 किलोचं हे शिवलिंग आहे. जवळजवळ 110 किलोचं नैसर्गिक स्फटिक म्हणजे क्रिस्टल आपण बोलू शकतो. तर त्याला निर्वाण स्फटिक शिवलिंग पण बोलतात आणि हे वायव्यमुखी आहे. तर वायव्यमुखी का असं, तर ते हिमालयातून आणलेलं आहे, एक दुर्मिळ नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे आणि त्याची जी वायव्य दिशा आहे ती अत्यंत गुणकारी आणि शुभ मानली जाते. तर हे भाविकांसाठी खूपच असं आदरणीय म्हणता येईल किंवा श्रद्धास्थान म्हणता येईल असं हे एक स्थळ आहे. तर बघू आपण जाऊन, सगळे पुढे गेलेत. तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की कसं आहे मंदिर. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सृष्ट्वा पुंसत्सनोभिः विषेमदेवहि संयदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम लं नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं सत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खण्डितं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मामो वक्तारम्. वायव्य खूप चंचल दिशा मानली जाते. ओके, तर त्याला जेव्हा आपण शांत करतो आणि ओव्हरऑल पट्टी हा जो तो स्वयंस्फूर्त भाषण म्हणला जातो, तर ओव्हरऑल एनर्जी असते, त्याच्यामुळे तो आपल्या सप्तचक्रांवरती जास्त प्रभाव करतो. आपल्या आध्यात्मिक उन्नती, आपलं मन चित्त शांत व्हायला आपण ती पूजा करतो. त्याच्या सानिध्यात जे ॲक्च्युली जसं आपण बसलो जरी ना काही ध्यानाला, मेडिटेशनला, तर पूर्ण स्तब्ध होऊन जातो. त्याच्या प्रकारे आपण हा कॅम्पस करूया. तर आमचं आता महादेवांचं दर्शन झालेलं आहे. तर आपण थोडं प्रत्येकाला विचारूया कसं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? काकी ना विचार. हां बरं, या काकी बोला. नाही, आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं. म्हणजे असं की एवढं शांत आणि खूप सुंदर असं वाटलं. मनाला खूप समाधान वाटलं आल्याचं. प्रत्येकाने नक्कीच व्हिजिट करावं असं हे मंदिर आहे. तुम्हाला कसं वाटलं? खूप समाधान वाटलं. स्फटिकाचं शिवलिंग मी पहिल्यांदाच पाहिलं आणि दर्शन केल्यानंतर मनाला खूप शांत वाटलं. अजून वेळ इथे बसायला पाहिजे होतं शांततेत, पण आता वेळेअभावी आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. अजून गणपतीपुळे या ठिकाणी जाऊन आपलं दर्शन घेऊन आपल्याला पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचं आहे. प्रवास खूप लांबचा आहे, पण खूप वाटलं छान. इथे येऊन बरं वाटलं, खूप समाधान वाटलं. पुढच्या वेळेस जेव्हा नक्की येऊ, शिवजींचं नक्कीच इथे दर्शन घेऊन आणि ध्यानस्थ होऊ. 5 मिनटं का होईना इथे ध्यानस्थ होण्यासारखं आहे आणि करायला पाहिजे, काही हरकत नाही. खूप सुंदर, खूप छान. अजून तर खूपच सगळ्यांनाच मन प्रसन्न करणारं असं हे स्थान आहे. आधी आपले वडीलधारी मंडळी यायला नकार देत होते, पण इथं आल्यानंतर त्यांना पण रिअलाईज झालं आहे
की खरंच खूपच छान प्लेस आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की विजिट करा, खूपच छान आहे.